वर्षाताई प्रार्थना करा. याच्यात आवाज रेकॉर्ड झाला पाहिजे. आणि ते आमचे फायद्याचे होते आणि आमेन. प्रियांनो, अंतिम समयामध्ये आता एवढ्यात आमच्या वर्षाताईंनी सांगितलं एक वाक्य. काय बोलले आमच्या वर्षाताई आत्ता? एक वाक्य. एवढ्यातच एक वाक्य प्रार्थना सुरू होण्या अगोदर काय बोलल्या की मला बायबल वाचायची अशी इच्छाच झाली नाही, मनच नाही केलं माझं. का असं होतं माहिती आहे का प्रियांनो? आम्ही देवाच्या संपर्कात राहण्याची इच्छा नाकारायला लागलो ना, मग त्या दुष्टाला माहिती आहे की हे समजदार कशाने होणार आहेत? बायबल वाचल्याने होणार आहे. कारण बायबलमध्ये एकाच विषयाचं दिलेलं नाही, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात बायबलच्या एका अध्यायात. कोणत्या प्रसंगाविषयी, सैतानाविषयी, आशीर्वादाविषयी, आमचं मन प्रसन्न राहण्याविषयी, आम्ही कसं एकमेकाचं आदर सन्मान करावं, सगळे म्हणजे बारीक सारीक गोष्टी सगळ्या प्रत्येक अध्यायात काही ना काही दिलंय. आणि जर आमचं वाचन ते नसलं मग आम्हाला कळणार नाही. देवाला जर आपल्या पवित्र मंदिरात तुम्हाला खरोखर ठेवण्याची इच्छा असेल तर आम्ही बायबल वाचलं पाहिजे. आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांनी निराश व्हायचं नाही. देवबापांनी त्यांच्यासाठी उपाय ठेवलेला आहे. ज्यांना वाचन करता येत नाही त्यांनी दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करायची. जे 3 वेळेस प्रार्थना करीन त्यांच्या मंदिरामध्ये जो देव आहे तो त्यांच्याबरोबर बोलेल. देवबापांनी जर कुणाला वाचन करता येत नाही त्यांना पण आशीर्वादाविना ठेवलं नाही. ज्यांना वाचता येतं त्यांना पण आशीर्वादाविना सुनं ठेवलं नाही. पण आता करण्याच्या परीत आपल्या कोणाला करायची इच्छा होती, कोणाला करायला आवडत नाही, किंवा कोणाला संसार प्रपंचाच्या दगदगीमुळं या गोष्टीकडे लक्ष द्यायचा कंटाळा करतं. निरनिराळे माणसाचे कारण नाही. परंतु प्रियांनो, आज आमच्याजवळ ही कारणं आहेत. प्रभू आल्यावर हे कारणं गायब होणार आहे. प्रभू आल्यानंतर हे कारणं सगळे गायब होणार आहे. या शरीरात जो आत्मा आहे त्या आत्म्याला एक नवीन शरीर त्या समयात दिलं जाणार आहे. हे जे शरीर आजचं आहे ना, हे शरीर बदललं जाणार आहे. हे पापी शरीर आहे म्हणून या शरीराला स्वर्गात येण्याची अनुमती नाही. पण या पापी शरीरात जो आत्मा प्रभूने ठेवलाय हा आत्मा एक नवीन शरीरामध्ये प्रवेश करणार आहे. कसं बघू जरा वाचनातून. आता हा विचार दिलाय तर या वाचनाचा पुरावा बायबलमध्ये आहे का आपण तपासू. 1 कोरिंथीकराचं पत्र, जो पण विषय येईल त्याचा पुरावा आपण बायबलमधून बघू. 15वा अध्याय, 1 कोरिंथीकर 15वा अध्याय 51-52 खणखणीत आवाजात वाचायचं. पहा, मी तुम्हास एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल,
तेव्हा कारण कर्ण वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठले जातील आणि आपण बदलून जाऊ. बघितलं, आपल्या शरीरातल्या आत्म्याला एक नवीन शरीर प्रभूंनी तयार केलेलं आहे. पण प्रियांनो, आम्ही बदलून जाऊ का हे महत्वाचं आहे. आम्ही जर बदललो नाही तर आत्मा आमच्यातून त्या शरीरात जाणार नाही. प्रियांनो, अनेक जण बदलले जाणार नाहीत आणि त्या बदलले न जाणारे तुमची पिछे हाट चालली. कधी आत आहे तर कधी बाहेर आहे, कधी आत आहे तर कधी बाहेर आहे. ही तुमची पिछे हाट आहे आणि ही पिछे हाट थांबावी म्हणून बायबल वाचणं गरजेचं आहे. प्रियांनो, एकदम कागदापेक्षा हलकी आज्ञा बायबल वाचन आहे. पण हे आम्ही डोंगरासारखी जर बनवली ना, कधीच आम्हाला बायबल वाचण्याची इच्छा होणार नाही. अहो, बायबल वाचण्यासारखी सर्वात कागदापेक्षा हलकी आज्ञा कोणतीच नाही माझ्या माहितीप्रमाणे. अहो, एकदा का गाडी पटरीवर चालली ना, तुम्हाला बायबल वाचल्याशिवाय करमणार नाही. कारण कोणत्या गोष्टीचं आम्ही वळण लावलं ना, म्हणतात ना जुने लोक आजही म्हणतात, वळणाचं पाणी वळणालाच जातं. आम्ही वळण लावलं तर पाणी वळणाला जाईन, वळणच नाही लावलं कस काय जाईन ते. आता ताई म्हणलं मला अजिबात इच्छाच झाली नाही ब्रदर बायबल वाचायची. का नाही झाली? कारण मनामध्ये आनंद आला नाही, उत्साह आला नाही, देवाची सहभागिता आली नाही. देवाला आम्ही नाराज करत राहिलो ना तर देव पण म्हणतो जाऊ दे यांना, यांच्या इच्छेवरच सोडून देतो. आता पवित्र आत्मा जवळ असला ना तो शांत बसू देत नाही. आज माझं 64 वय चाललंय, पण आज सकाळी देखील प्रार्थना बायबल वाचन केल्याशिवाय मी नाश्ता नाही केला. आजच्या दिवसाचं सांगतोय मी. कारण देवाचं वचन आत्म्याला दिल्याशिवाय मी माझ्या शरीराला नाश्ता देत नाही. का देत नाही? कारण एकदा माणसाला सवय लागली ना की मला हे केल्याशिवाय नाश्ता गोड नाही लागत, त्या व्यक्तीला नाश्ता करणं आवडतच नाही. आणि मला शक्यतो आठवतच नाही की मी बायबल वाचन प्रार्थना विना नाश्ता केलाय. हे मला शक्यतो आठवतच नाही की मी अशी प्रक्रिया केली. कारण 82 सालापासून मी नाश्ता करण्या अगोदर बायबल वाचन प्रार्थना करतोय, तर आजच्या समयापर्यंत करतोय. नवीन जेव्हा 82 साली मी प्रभूमध्ये आलो तेव्हा तर मला कुणी सांगणारं शिकवणारं नव्हतं की तू असं कर तसं कर. पण देव त्या समयापासून माझ्याबरोबर आहे आणि मला सांगतोय बाळा हे कर ते कर. म्हणून आज सेवकाचा दर्जा मला देवबाप्पाने प्रदान केलाय. प्रियांनो, या समयामध्ये सेवकाच्या मुखातून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जे पण तुम्ही ऐकता ते खरोखर करण्याची इच्छा देवासमोर करताना तुम्ही आशीर्वादाविना राहणारच नाही. पण आज झालंय कसं, आमच्या आवडीनिवडीचे सेवक झालेत. आज फेवरेट सेवक आहे, हे आले ना मग सगळं व्यवस्थित. ते नाही ना माझे फेवरेट, जाऊ दे सेवक आहे, इकडून घ्यायचं इकडून सोडून द्यायचं. म्हणून आशीर्वादाची कमी होत चालली. आम्ही आवड निवड सेवकाची कधी करू नये. जो पण सेवक येतो देवानी पाठवला म्हणून येतो, न तर त्याला काय गरज चालली तुमच्या घरी यायची? त्याला घरदार नाही का? त्याला जर बायबल वाचायचं प्रार्थना करायचं झालं त्याला त्याच्या घरात करता येत नाही का? का जरुरी दुसऱ्याच्याच घरात जाऊन हे करायचं? देवाचा आत्मा तशी त्याला प्रेरणा देतो म्हणून तो निघतो. बघा, बाबळेश्वर करून आलो, श्रीरामपूर केलं, आता तुमच्या पडेगावमध्ये 3री प्रार्थना माझी चालली. आता देवबाप मला सांगतो म्हणून मी करतोय. देवबाप जर श्रीरामपूरमध्ये म्हणला असता बाळा बस 2 ठिकाणी प्रार्थना झाली आता नीट घरगाठ, निघालो असतो घरी. पण देवबाप्पाला माहिती माझ्या दासाजवळ वेळ आहे, माझ्या दासाला काही टेन्शन नाही आहे, घरी जाऊन पण माझा दास दिवाणवरच बसणार आहे. मग माझ्या दासाला दिवाणवर बसवण्यापेक्षा
एखाद्या परिवाराला आशीर्वाद देण्यासाठी माझ्या दासाला पाठवतो आणि देवाचा आत्मा त्या दासाशी बोलतो जो ऐकतो. जो ऐकत नाही त्याला देवबाप बोलत नाही. आज अशी धारणा झाली काही जणांची, मी देवाला म्हणन तेव्हा देव करीन. अरे तुम्ही देवाला जर शिकवायला लागले, देवाला आदेश द्यायला लागले, मग देवाचा तुमच्यासाठी काय उपयोग आहे? काय मायने ठेवणार देव तुमच्यासाठी? तुम्ही जर देवाला शिकवायला लागले, देवा हे कर ते कर, मी सांगतो असं कर, मग देवाने काय सांगायचं तुम्हाला? यांनो, जीवनामध्ये कधी देवाला शिकवण्याचा प्रयत्न करू नका. देवाकडून शिकण्याचा प्रयत्न करा. आणि जे कोणी देवाला शिकवण्याचा प्रयत्न करतात ना, मग त्यांच्या जीवनामध्ये देवाचं साह्य हटून जातं. देव म्हणतो ह्योच मला शिकवायला लागलाय, मी याला शिकवायला पाहिजे, तर ह्योच मला शिकवण्याचा प्रयत्न करतोय ना आदेश देतोय, प्रभू हे कर, प्रभू ते कर. म्हणून तुम्हाला कंटाळा येण्याचं कारण काय माहिती का ताई? तुमचं लक्ष प्रभूपासून ना हटत चाललेले. जेव्हा प्रभूपासून लक्ष हटतं ना, तेव्हा ॲटोमॅटिक मनुष्याच्या मनामध्ये उत्साह शक्ती कमी होत चालती. पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहिले बरोबरच दिसतं, अरे पवित्र आत्मा यांच्यामध्ये फार जलद गतीने काम करतो. आणि जिथं पवित्र आत्मा थंड व्हायला लागतो ना, चेहरा आपोआप सांगतो काय प्रक्रिया आहे. पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये जर प्रज्वलित ठेवायचं असलं ना, तर बायबल वाचण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. एक वचन वाचा. एक अध्याय तुम्हाला फार जड वाटत असलं, एक वचन वाचा. एक वचनाने आरंभ करा. देवबाप एक अध्यायापर्यंत आणीन तुम्हाला. जेव्हा आणीन तेव्हा तुम्हाला कळन की एक अध्यायापर्यंत तुम्ही केव्हा आले. पण एक वचन वाचायला काय हरकत आहे? आता ते वाचायच्या बरं का, मग त्या काय सांगायच्या, वाचत होता आम्ही. आता माझं म्हणणं ही माझ्या पुढं वाचायची, मग बरं वाटायचं. आता ती तिकडे वाचायची, ही म्हणायची मी वाचिते. मग आता ही श्वास आता दोन्हीच्या मध्ये ठेवला राहिले, ही श्वास दोन्हीवर राहिला ना माझा. त्या आता तुमच्या पुढं कबूल झाला का वाचित नाही म्हणून, कधीतरी ही म्हणते वाचिते, असं होतं ना. आणि मी भरावशो काय जाते का दोघी वाचित्यात. ऐका, ऐका आता देवबाप्पाचा विचार आहे. आमच्या या 2 तरुण बहिणींनी विश्वासाने, फक्त विश्वासाने, देवाचा शब्द काय विश्वास, विश्वासाने आमच्या तरुण बहिणींनी एक जरी वचन वाचलं असतं ना, एक वचन विश्वासाने, आजच्या या घडीला आमच्या या 2 बहिणीचा कमीत कमी या परिवारातून बाप्तिस्मा झालेला दिसला असता. एक वचन वाचण्याने तुमचा बाप्तिस्मा झालेला तुम्हाला अनुभवला असतं. आणि पवित्र आत्मा किती सामर्थ्य देतो. पवित्र आत्मा शारीरिक आणि आत्मिक आशीर्वाद निसता आम्ही तोंडी ऐकतो, पण खरंच पवित्र आत्मा हे करून दाखवतो का, याचा अनुभव कुणाला जरी नसताना आला, पण तुम्हा दोघी बहिणींना आला असता, जावांना आला असता. पण कसं आहे, येतात बोते ब्रदर, सांगतात आम्हाला करायचं झालं तर करू, नाही करायचं झालं राहिलं. मग बोलायला आम्हाला जागा, खूप काम असतं, कामामुळं आम्हाला जमत नाही. हे बघा, बहाणे करायचे असले ना, मनुष्याला कोणत्या गोष्टीने बहाणा करता येतो, पण करण्याची इच्छा जर असली ना, तिथं बहाणा काम नाही करत. तुमच्या मनाची तयारी तुम्ही घट्ट केली ना बहिणींनो, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद उतरायला सुरुवात होते. पण कसं होतं माहिती आहे का, इतकं सोपं पण नाही आहे. ऐकणं सोपं आहे, करणं जड आहे. ते जे जड वाटतं ना, इकडं बघा, जे जड वाटतं ना, त्याला फक्त प्रार्थनेने सॉल्व करता येईल. 2 शब्दाची प्रार्थना करा, मनात करा, डोळे नका बंद करू. डोळे उघडे असताना, देव बाप्पा मला बायबल वाचायचं सहाय्य कर. आमीन, देवबाप सहाय्य करेन. पण काही जण नाही बाबा, डोळे बंद केले, प्रार्थना केली तरच देव ऐकन. आणि उघड्या डोळ्यांनी जर विचारांनी बोललं तर देवबाप नाही ऐकणार का?
आमचा विश्वास जसा असन तशी प्रक्रिया आमच्या जीवनामध्ये व्हायला वेळ लागणार नाही. पण आमचा विश्वासच आम्ही कमजोर करत चाललो ना. हे बघा, एक गोष्ट ध्यानात ठेवा सर्वांसाठी. हे वाक्य आता जे तुम्ही ऐकणार आहे सर्वांसाठी, असं नाही आवडी निवडीचं नाही. आपल्या जीवनामध्ये स्वतःला इतकं खाली घेऊन जाऊ नका की तिथून तुम्हाला वर येता येणार नाही. इतकं खाली जाऊ नका देवाच्या नावामध्ये. थोडंसं तरी वर राहण्याचा प्रयत्न करा. थोडंसं तरी जागा राहू द्या जीवनामध्ये की देवाला मी हाक मारली तर देव माझ्या हाकेकडे लक्ष देईन. कारण आम्ही सगळ्या गोष्टी करण्याची तयारी दाखवतो. जेव्हा देवाचा विषय येतो ना तिथं मात्र आम्हाला किंतु परंतुला कारणं सापडतात. जीवनात कारण ठेवू नका प्रार्थनेसाठी. कारण जर ठेवलं नाही ना प्रियांनो, असे कठीण दिवस येणार आहेत ना. तुम्ही जर त्या दिवसाविषयी ऐकलं ना तर तुमच्या अंगावर शहारे उभे राहतेन. बघायचा पुरावा, कठीण दिवसाचा पुरावा बघायचा बायबलमधून. दाखवतो आता. प्रगटीकरण काढा. आज जरा दाखवावंच लागेल तुम्हाला ते पुरावे. 9वा अध्याय काढा, 6वं वचन वाचा. प्रगटीकरण 9वा अध्याय 6वं वचन. त्या दिवसात माणसे मरणाची संधी शोधतील तरी ती त्यांना मिळणार नाही. मरण्याची उत्कंठा धरतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पडेल. बघा आता काय वाचलं आमच्या ताईंनी. त्या दिवसामध्ये मनुष्य मरणाची संधी शोधतील पण मरण त्यांच्यापासून लांब लांब जाईल. आज मनुष्य मरणापासून वाचायसाठी दवाखान्यात लाखो रुपये घालितो. मला जगायचंय बाबा, मला मारायचं नाही. पण त्या वचनात सांगितलंय माणसं तोंडाने मरण मागणार आहेत. तोंडाने म्हणणार आहे मला मरण पाहिजे मरण. पण मरण त्यांना म्हणून बाय बाय टाटा, मी तुझ्याकडनं येत पुढे येईल. काय अंतर आहे. आज मनुष्य मरायला तयार नाही पण त्या समाजातले लोक मरणाची प्रार्थना करणार आहेत. मला मरण दे, ये माझ्याकडं, मी मरणाची वाट बघतोय. प्रियांनो, आज फार सोपं चाललंय सगळ्यांना. अतिशय सोपं चाललंय. देवाचं नाव घेतलं नाही घेतलं. देवाच्या आज्ञा पाळल्या नाही पाळल्या. देवाचं बायबल वाचलं नाही वाचलं. सगळं सोपं चाललंय आज. पण जेव्हा प्रभू दूतासह येणार आहे त्या वेळेला मात्र देवाचा आत्मा जे वचनाप्रमाणे ऐकत होते करत होते त्यांनाच घेऊन जाणार आहे. देव येणार आहे, सर्वांना घेऊन जाण्यासाठी येणार नाही. भ्रमात राहू नका. आज आमचे ख्रिस्ती म्हणवणारे ना फार भ्रमात आहे. आमचा प्रभू आलो की आम्ही चाललो. कसं काय जातान? काय केलं असलं प्रभूसाठी तर प्रभू म्हणून यांनी केलंय काहीतरी माझ्यासाठी, चला यांना घेऊन. आणि शेवटचा पर्याय प्रभूने दाखवलाय काय? वधस्तंभावरचा चोर. केलं होतं का आयुष्यामध्ये त्यांनी काही देवासाठी? कोणतं काम होतं का त्याच्या नावे? पण जेव्हा येशूने त्याच्याकडं पाहिलं, त्यांनी येशूकडं पाहिलं आणि येशूला कळलं याला माझी गरज आहे. म्हणून येशूने त्याला एक वाक्य बोलायची संधी दिली. न तर आयुष्यभर चोऱ्या माऱ्या करणाऱ्या व्यक्तीला एवढा पवित्र शब्द त्याच्या डोक्यात येईन का? तू आपल्या राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. चोऱ्या करणाऱ्या व्यक्तीला एवढा पवित्र शब्द आठवण का? पण येशूने पाहिलं याला गरज आहे माझी, पण याचा आता जीव निघणार आहे. आणि मग त्याचा जीव जाण्या अगोदर येशूने त्याला वायदा केला की माझ्याबरोबर तू सुखलोकात असशील. आमचा येशू मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत विश्वासणाऱ्याकडं आशा करतो की हा माझ्याकडं खऱ्या अंतःकरणाने येईल. सांगा तुमची आहे का अशी अवस्था? आज आहे का अशी अवस्था त्या चोरासारखी? किती वेळ आहे तुम्हाला?
तुमच्या फक्त मनाची तयारी तुम्ही केली ना प्रियांनो, काहीच अवघड नाही तुम्हाला काही करणं. ज्याला वाचता येत नाही त्याला प्रार्थना करणं अवघड नाही. ज्याला बायबल वाचता येते त्याला बायबल वाचण्यामध्ये पण काही परेशानी नाही. पण मनाची तयारी नसली ना, जाऊ दे, ठेवलाय ना विश्वास, या विश्वासामुळं जाईल. हे बघ, ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी प्रार्थना हे सर्वात मोठं शस्त्र आहे. प्रार्थना करताना कधीतरी झोप आली तर तुमचं नाव चुकत नाही, तर दर दिवस प्रार्थनेत नाव तुमचं सुद्धा येईल. आणि मावशी एक गोष्ट आहे ना, 3 टाइम शक्यतो प्रार्थना करण्याचा प्रयत्न. संध्याकाळची करते फक्त मी. आता इथून पुढे आपलं सकाळचे 2 शब्दाची करा. देव बाप्पा मला नवीन दिवस दाखवला, एक नवीन दिवसात आणलं, धन्यवाद, आमेन. पहिली करायचे बरं का 2 टाइम, पण आता म्हणजे संध्याकाळची करीते तर करीत जाईल 3 टाइम. हे बघा, जसं आपण जेवण 3 टाइम करतो ना, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण, तसं प्रार्थना तुमची 2 मिनिटाचीच प्रार्थना करा. जरुरी नाही की लई मोठी प्रार्थना करायची. कधी कधी टेन्शन येतं, अरे प्रार्थनेला बसलो, आता एवढा वेळ प्रार्थनेत गेलो तर मला वाटून प्रार्थना, आणि 2 शब्दाची केली तर काय वाटन? ती प्रार्थना नाही वाटणार का 2 शब्दाची? कधी कधी ह्या प्रार्थनेचा विषय प्रार्थना करणाऱ्यासाठी टेन्शन बनतो, आणि याच्यामुळं काही जणांचं वाचन होत नाही, आपलं प्रार्थना करणं होत नाही. काही जण 3 टाइम रेग्युलर प्रार्थना करणारे होते, पण आता मागील काही दिवसामध्ये मी अनुभवलं की काही जण आता 2 टाइम करायला लागले, सकाळ संध्याकाळ. दुपारची बंद केली. म्हणलं ब्रदर दुपारची प्रार्थना का नाही करत? नाही ब्रदर, मला ना प्रार्थनेचं टेन्शन येऊ राहिलं. मला का म्हणून किती वेळ प्रार्थना करायची ना, त्या टेन्शनमुळं मी दुपारची प्रार्थनाच बंद केली. बघा विषय काय, प्रार्थना करण्याचं मला टेन्शन येतं की मी किती वेळ प्रार्थना करू, म्हणून मी प्रार्थनाच बंद केली दुपारची. माझा भैयाना दररोज प्रार्थना करतो बरं का, मला हसायला काय आलं, त्याला जर कंटाळा आला ना तर झोपेत. अहो तुम्ही 2 मिनिटाची प्रार्थना करा, 2 शब्दाची प्रार्थना करा. कुणाला करता प्रार्थना? देवाला करता तुम्ही का कोणत्या माणसाला करता? आता तुम्ही आले ना, मला आजी ना माझी मनस्थितीच नव्हती, ऐका ना, पाहिलंच सांगितलं. पण आता 2दा जी ना याला देवा परमेश्वर माझ्यापासून सैतानाला दूर कर, माझ्या आताशी मी व्यवस्थित झाले. हे बघा, जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाणार होता गेतसेमे बागेमध्ये, आणि शिष्यांना काय म्हणला होता येशू? जागे राहा, प्रार्थना करा. पण शिष्य जागे राहिले का? प्रार्थना करताना दिसले का? त्यांचे डोळे जड झाले आणि ते पटापट झोपायचे. आणि जेव्हा पण येशू यायचं तेव्हा शिष्य त्यांना झोपलेलेच अवस्थेत सापडली. का माहिती का? जेव्हा माणसाचं मन खिन्न होतं, माणसाचं मन नाराज असतं, जेव्हा माणसाची मनस्थिती व्यवस्थित नसती, तेव्हा या प्रक्रिया होतात. आता तो प्रसंग गेतसेमे बागेमध्ये शिष्यांना माहीत होता की हा प्रसंग कोणता आहे. आमच्यावर तसा आहे का प्रसंग? आम्हाला दिसतं का येशू ख्रिस्त वधस्तंभावर चाललाय आणि आम्ही गेतसेमे बागेमध्ये येशू बरोबर आहे का त्या प्रसंगात आपण? तरी आमच्यावर असे पेच प्रसंग काय येतात? कारण सैतानाला फक्त वाव पाहिजे. त्या सैतानाला मनुष्याकडून फक्त एका गोष्टीची अपेक्षा आहे की मनुष्याने बायबल वाचू नये, प्रार्थना करू नये, देवाच्या सान्निध्यात तो वाढू नये. सैतानाचं आज पृथ्वीवर याच गोष्टीसाठी विश्वासणाऱ्याच्या मागं लागणं चाललंय. आणि जे कोणी अशा प्रकारे त्याला सापडतं त्यांना म्हणतो इतकं काही खाली घेऊन जायचा प्रयत्न करतो की कधी कधी त्यांना प्रार्थना करण्याचा सुद्धा कंटाळा आणतो. सैतान चांगला नाही प्रियांनो. तो चांगला असताना देवबाप्पांनी त्याला स्वर्गातून काढलं असतं का? त्याच्यामध्ये चांगले गुण नव्हतेच. देवाने खूप पाहिलं की एखादा तरी गुण याच्यात चांगला दिसन, पण देव बाप्पाला एक गुण त्याच्यात सापडला नाही.
आणि जेव्हा देवाने पाहिलं अरे याच्यामध्ये कुठलंच चांगलं नाही, तेव्हा मग त्याला बाहेर काढलं. पण आमच्यामध्ये एक गुण देव बाप्पाला दिसला. काय? कोणता गुण दिसला आमच्यामध्ये? आमच्यामध्ये ऐकण्याचा गुण आहे. ऐकण्याचा. ऐकतो आम्ही पण कधी कधी करत नाही. ही आमची मिस्टेक आहे. आता का तुम्ही जर ऐकणारे नसते बसले असते का इथं? याच्यावरूनच परीक्षा करा की आमच्यामध्ये ऐकण्याचा गुण आहे, पण ते करण्याची इच्छा आम्ही करत नाही कधी. ऐकतो या कानाने म्हणतो निघून जा. असं नाही झालं पाहिजे. डायरेक्ट इथं उतरलं पाहिजे. ज्याच्या इथं उतरणं देवाचा शब्द त्याच्यामध्ये बदलच दिसणार. बोलायची गरजच लागणार नाही. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना देवाचा आत्मा दाखवीन हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले आहे. आणि जो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला असेल त्याला कंटाळा येईल का? तो म्हणून का मला कंटाळा आला, मला वाचूशीच नाही वाटलं बायबल, माझी इच्छाच नाही झाली बायबलकडे वळण्याची. हे शब्द पवित्र आत्मा कधीच त्यांच्या मुखातून बाहेर येऊ देणार नाही. त्यांना अशी उरता लागन की मी केव्हा बायबल वाचू, कितींदा बायबल वाचू. अहो ज्यांना पवित्र आत्मा चालवतो मी अनुभवलं. काय काय बहिणी दिवसातून 10 अध्याय वाचित्यात. किती? 10 अध्याय. देवाच्या आत्म्याने 1 अध्याय सांगितलंय त्यांना वाचायला, पण पवित्र आत्मा इतका जलद कार्य त्यांच्यात करतोय. आता एक केडगावला एक ब्रदर आहेत, त्यांनी स्वतः आता मागील काही संदेशात, मागच्या महिन्याच्या संदेशात त्यांनी स्वतः सांगितलंय, ब्रदर तुम्ही जेव्हा नवीन प्रार्थनेला येत होते ना, मी बायबल अजिबात वाचत नव्हतो, बायबलला हातच लावत नव्हतो, तर वाचायचा प्रश्न माझ्यासाठी लय मोठा होता. पण तुमच्या प्रार्थना घडी आमच्या घरात व्हायला लागल्या आणि तुम्ही नेहमी बायबल वाचण्याविषयी सांगत राहिले. मग मी म्हणलं राव हे ब्रदर दरवेळेला येतात, बायबल वाचा, प्रार्थना करा, देव आशीर्वाद देईन. करून तरी बघतो मी. सुरुवातीला सकाळीच बायबल वाचायचे, ते रात्रीचं बायबल नव्हते वाचित. मग जसं त्यांनी सकाळी बायबल वाचायला आरंभ केला, देवाचा आत्मा त्यांच्यात बोलायला लागला. मग त्यांनी काही महिन्यानंतर संध्याकाळचं बायबल वाचन सुरू केलं. आणि आता प्रियांनो, आता मागच्या महिन्यात मी प्रेयरला गेलो होतो त्यांच्याकडं. त्यांना तंबाखूचं व्यसन आहे. त्यांनी स्वतः त्यांच्या तोंडाने सांगितलं 99% माझी तंबाखू सुटली ब्रदर, फक्त 1% माझी तंबाखू अजून सुटली नाही, याची मला गॅरंटी नाही, म्हणून मी तुम्हाला म्हणू शकत नाही की माझं तंबाखूचं व्यसन सुटलंय. आणि तोच परिवार मागील काही महिन्यापासून बाप्तिस्मा घेण्यासाठी माझ्याकडे विनंती करतोय की आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. आता व्यसन ज्यांच्या शरीरात आहे त्यांना कसा बाप्तिस्मा द्यायचा? उतरण का पवित्र आत्मा? ज्या मंदिरामध्ये व्यसनाची घाण आहे तिथं पवित्र आत्मा येईल का? त्यांना मी सरळ सांगितलं, पवित्र आत्मा स्वच्छ मंदिरात येतो. तुमच्या मंदिरात व्यसनाची घाण आहे, ती घाण निघली पाहिजे. आणि ही घाण तुम्ही काढू शकत नाही, ही घाण देवच काढणार. तुम्ही प्रार्थना करा, विश्वासाने प्रार्थना करते. बहिणींच्या पण मिसऱ्या अतिशय कमी झाल्यात. त्या देखील म्हणल्या ब्रदर आमच्या मिसऱ्या इतक्या सुटल्यात ना म्हणे ब्रदर, आता आम्हाला 1 टाइम देखील घासायची इच्छा होत नाही. कधी कधी हे असे वाक्य कधी निघतात? जेव्हा मनुष्य तयारी करतो ना तेव्हा निघतात. न तर काही जणांना काम म्हटलं की पहिली मिसरी तोंडात तर काम होतंय. बरोबर. काही जणांना बाहेर जर जायचं असलं ना, बाहेर म्हणजे पहिले हे बाथरूम वगैरे नव्हते, बाहेर जायचे ना, तिकडं जर जायचं म्हणलं ना, मिसरी असली तरच बाहेर जायची इच्छा. खऱ्याला मरण नाहीये. काहींच्या अशा सवय, काही जणांना धुणं जर धुवायचं म्हणलं तर पहिली मिसरी तोंडात, तर ते धुणं धुवायचं काम होईल. काय सांगावं, किती प्रकारचे मिसरीचे प्रकार मी ऐकलेत. ते मिसरी शिव बाथरूम नाही, इतके प्रकार मी ऐकलेत मिसरी विषयी.
पण हे सगळे प्रकार देवबाप एका क्षणात घालवायला समर्थ आहे. तुमचा विश्वास जर असला ना, मला हे नको आहे, देव ताबडतोब घालवेन. आणि शोभा कदम नेप्ती फाट्यावरची एक बहीण आहे. रात्रीच्या 1 वाजता उठली ती बहीण. तिला कुणी नाही म्हणलं उठ म्हणून, ती आपोआप उठली बहीण. आणि फक्त 2 मिनटं प्रार्थना केली त्या बहिणीने. देव बाप्पा, तुझे एक दास येतात, नेहमी सांगतात की व्यसन नको आहे स्त्रियांना मिसरीचं. मी ऐकते, पण माझ्याकडून का व्हायना ते. देव बाप्पा, मला हे मिसरी नको आहे. आणि घरामध्ये दुकान आहे त्यांच्या, 10-10 किलो मिसरी त्यांच्या दुकानात असती. त्या बहिणीला 20 रुपयाची दिवसाला मिसरी लागायची. 20 रुपयाची. साक्षीमध्ये ऐका, प्रार्थनेनंतर ती साक्ष आहे का तुम्ही, 10 मिनिटाची साक्ष दिली. ती बहीण स्वतः म्हणली मला दिवसाला 20 रुपयाची मिसरी लागायची. मी खोटं नाही बोलत, याच्यामध्ये सगळे यूट्यूबला बघा, त्या बहिणीचं नावासकट साक्ष आहे. आणि त्या बहिणीच्या मुखातून त्या बहीण बोलल्यात, मी नाही बोललो. अशा मिसरी लावणाऱ्या बहिणीची मिसरी एका प्रार्थनेने सुटले. आज जवळजवळ 7 ते 8 महिने झालं त्या बहिणीने मिसरीला हात लावला नाही. आता काही महिन्यापूर्वी गेलो तर त्या म्हणे ब्रदर, मला आता मिसरीचा वास घेणं आवडत नाही. आपल्या घरी गेलं तर सांगता नाही आलं की म्हणे आजूबाजूचा जर मिसरीचा वास आला ना, मला कसं तरी होतं म्हणे पोटामध्ये. केव्हा होतं माणसाला असं, जेव्हा एखाद्याचं पूर्णपणे व्यसन सुटतं तेव्हा होतं. जोपर्यंत व्यसन सुटत नाही तोपर्यंत मनुष्याला हे जाणवत नाही. प्रियांनो, देवाला कोणतंच काम अवघड नाही आहे, फक्त आमची इच्छा असली पाहिजे. आमच्या वर्षाताईंनी ना अश्विनीताईंनी जर इच्छा दाखवली असते ना, आज आमच्या या 2 बहिणी कोणत्या हाय लेवलला देवबाप्पाने नेल्या असत्या ना, त्यांना देखील कळलं नसतं, विश्वास बसला नसता की आम्ही इतक्या हाय लेवलला गेलो. पण काय आमच्या बहिणींनी करतात, त्या नाही करत असं मला म्हणता येत नाही, कारण मी संदेश सांगतोय. या करतात, परंतु तेवढं करत नाही जेवढं देवाला पाहिजे. जेवढं देवाला पाहिजे तेवढं जर यांच्याकडून झालं ना, दोन्ही बहिणींकडून, बघा काय होतंय. 100मध्ये तुम्ही 1% करता, 99% सोडून देता. काय आशीर्वाद देवबाप देणार आहे? किती देईन आशीर्वाद? देवबाप 99 सोडून एकाला धुंडायला गेला का नाही? तुम्ही 99 सोडून देता, एकाला धरता. देवबाप किती देईन एकाचं तुम्हाला प्रतिफळ? म्हणून आत्मिक जीवनामध्ये तेवढी वाढ तुमची होत नाही जेवढ्या वाढीची तुम्ही अपेक्षा करता. आणि ती वाढ तुमची वाढती व्हावी म्हणून 1 अध्याय दिवसाला वाचण्याची देवबाप्पाने यांना विनंती केली. पण 1 अध्याय पण आज आमच्या वर्षाताईंच्या तोंडून कळलं की 1 अध्याय सुद्धा वाचण्याची इच्छाशक्ती होत नाही. का नाही होत? कारण लक्ष देवाकडं नसल्यावर कशी इच्छाशक्ती होईल वाचायची? देवाकडं लक्ष असलं तर इच्छाशक्ती येईल ना. जोपर्यंत पेत्र प्रभूकडे पाहत होता, पाण्यावर चालत होता, त्याला वाटत नव्हतं मी पाण्यावर चाललो, पण जेव्हा इकडं आणि इकडं पाहिलं लगेच खाली डुबायला लागला. जोवर प्रभूकडं लक्ष होतं तेव्हा पाण्यावर चालला. प्रभू म्हणला ये माझ्याकडं, तारा चालला. खरंच मी पाण्यावर चाललो का? बघतो इकडं, लगेच खाली. आम्ही आमचं लक्ष देवापासून हटवलं ना, आम्ही देवाचं काम करू शकत नाही. हे त्याचं प्रमाण आहे. पेत्राची नजर हटली, पाण्यात डुबायला लागला. नजर हटली नसती तर डुबला असता का पेत्र? तेच आमच्यासाठी धडा आहे पेत्राचा, की आम्ही जर प्रभूपासून आमचं लक्ष हटवलं, आम्हाला पण प्रभूचं काम करायला आवडणार नाही. आता बहिणींनी ठरवायचं आम्हाला लक्ष प्रभूकडं लावायचं का नाही लावायचं. हे बघा बहिणींनो, तुम्ही ऐकता फार गंभीरतेने. तुमचा हा गुण मला खूप आवडतो, पण ह्या गुणाला ना कृतीमध्ये तुम्ही उतरवित नाही. हीच तुमची चुकी आहे. ऐकता फार तुम्ही गंभीरतेने, वेळ देता देव बाप्पाला,
तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर कधीच असं दिसलं नाही अरे बहिणी उगच बसायचं म्हणून बसतात, करायचं म्हणून करतात. हे